घरात आमच्या. त्यांनी 10 दिवसा अगोदर माझी फॅमिली भावांनो पुसदला सोडली होती माहेरीन. मग नंतर काय आम्ही निघालो बघा. निघाल्याच्या नंतर इकडे छत्रपती शिवाजी चौक पास केला आणि पास केल्याच्या नंतर लाडूमध्ये तेल टाकायचं होतं. तेल वगैरे टाकलं आणि पोहोचलो बघा बेलोऱ्याच्या वाटेला. बेलोऱ्याच्या वाटेला जाताना काकाजी दिसले. काकाजी खूप परेशान होते कारण त्यांना गाडीचा टायरच खोलता येत नव्हता, जॅक लागत नव्हता. मग काय काकाजींची तब्येत वगैरे पाहून भावांनो आपण त्यांची थोडी मदत केली. टायर वगैरे बसून दिला आणि बसून दिल्याच्या नंतर आपल्याला जायचं होतं. तेवढ्यामध्ये माझ्या बोटाला त्यांचा टायर बसवता आणि थोडं घासलं होतं. नंतर काय भावांनो त्यांना टायर वगैरे बसून दिला आणि बाय केलं. बाय केल्याच्या नंतर आपल्याला पुढे जाऊन पातोंड्याच्या तिथं शिवलिंगाचं मंदिर आहे भावांनो, केदारलिंगाचं. तिथं जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं होतं कारण कालचा होता सोमवार. मग काय आम्ही मंदिरावर वगैरे गेलो. मंदिरावर गेल्याच्या नंतर काकूजींकडनं आम्ही नारळ वगैरे घेतला, बेलफूल घेतलं आणि डायरेक्ट एंट्री केली बघा मंदिरामध्ये. मंदिराचा परिसर खूप छान आहे भावांनो, खालून नदी पण आहे. नंतर काय आम्ही तिघं चौघजण होतो. तिघं चौघजण पोहोचलो बघा मंदिरामध्ये. मंदिरामध्ये शिवलिंगाच्या तिथे उतरलो. उतरल्याच्या नंतर आम्ही जोडीने दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर भावांनो आम्ही जो नारळ घेतला होता तो बाहेर फोडायला जागा दिली होती. नारळ वगैरे फोडला आणि काही फोटो क्लिक केले तिथे बसून. नंतर मंदिराचा परिसर पाहिला आणि परिसर पाहिल्याच्या नंतर भावांनो आपल्याला निघायचं होतं कारण उशीर होत होता घराकडं. मग काय माझी लाडू काढली. लाडू काढून परत तिकडनं रिटर्न येताना परत आपल्या त्या नदीच्या पुलावरून सरळ ते पलीकडे मंदिर दिसते त्याच मंदिरावर आम्ही गेलो होतो भावांनो. डायरेक्ट पोहोचलो बघा आपल्या शिरसामध्ये. बायकोला फरवळाचं वगैरे घेऊन दिलं आणि जायचं होतं घराकडे. चला भेटू पुढच्या भागात. घ्या लाईक फॉलो करून.